पदावरती ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन दिलेलं नाही या महाराष्ट्रात. आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोलत असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून. त्याचे व्हिडिओ आले. ते महाशय असं म्हणतायत, काय म्हणतायत विचारता का? माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं आहे. मी आत्ताच पाहिलं की अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही. किती खोटं बोलतो हा माणूस. मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा. आणि बंद दारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते. मी होतो तिकडे उपस्थित. त्यांना तेव्हा काय स्थान होतं? हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते. त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी. अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं. ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही? तिथे इतर भाजपचे नेते होते. हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल व्यक्त करतात. 2014ला युती तुटल्यावर युती भाजपची येते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून? याचं उत्तर या महाशयाने द्यावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.